माझा एकच इश्यू आहे की त्या दिवशी त्या ठिकाणी लँडिंगला 6 वाजल्यापासून परमिशन नव्हती. मग दादांच्या विमानाला कोणी दिली आणि प्राथमिकता का दिली? तुम्ही पॉलिटिकली व्हीव्हीआयपी असलाल तर तुम्ही कुठच्याही माणसाला तुम्ही धमकवू शकता किंवा प्रेशर आणू शकता, काही करू शकता, पण तुम्ही इंजिनला प्रेशर आणू शकता का? इंजिन तुमचं ऐकेल का ते प्रेशर? इंजिन त्याच्याप्रमाणे चालणार ना. बरोबर. ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. पायलट सुमित कपूरनं विमानात आत्मघातकी हल्ला केला का हा सवाल मिटकरींनी केलाय. राजीव गांधीच्या वेळेस रिपीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती का? ते एका सभेला चालले होते. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठे आहे कपूर? त्याची बायको पोस्ट लिहिते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली तर एक माणूस गेला कुठं? म्हणून की सकाळी 6:30 वाजता मुंबईमध्ये एखादा जर त्यांचा वैमानिक ट्रॅफिक जॅम मध्ये फसत असेल तर हे संशयास्पद नाहीये का? त्यानंतर त्या विमानामधलं अतिरिक्त इंधन असेल किंवा इंधनाचे कॅन्स असतील किंवा त्यानंतर ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत मिळतो पण मोबाईल फोन्स आणि कागदपत्र जळलेल्या अवस्थेत नसतात. 2020 साली झालेली सुरू कंपनी 5 वर्षात 25 प्लेन कशी बनवू शकते? आणि 2023 ला ह्या विमानाचा अपघात झाला तेव्हा तिच्या पायलट आणि को पायलटला एकही रुपया मिळाला नाही. आज ते 2 वर्ष 23 नंतर घरी आहेत. काही त्यांना मेडिकल सपोर्ट नाहीये आणि ह्यांनी त्याचे 37 कोटी घेऊन मोकळले. 25 सेकंदात कोण स्विच बंद करतो का फ्युलचा? 25 सेकंदात 30 सेकंदात करतो का? त्याला जर का मारायचं असतं तो उंचावर 35,000 फुटावर नेऊन सगळं बंद केलं असतं आणि आपण असतं की त्यांनी. क्राईम स्टोरी करताना एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. कुठचीही क्राईम स्टोरी करताना घरच्या पासून सुरुवात करतात. तुमची चोरी घरातून झाली मग तुमचे सदस्य कोण आहेत? प्रत्येक माणूस हा सस्पेक्ट असतो ह्याच्यामध्ये. तसे ह्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सस्पेक्ट आहे. निश्चित आम्हाला एकतर आज अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा शोक असेल, दुःख असेल, जो प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तो खरंच खूप वेदनादायक आहे. आजही आत्ताही मन मानत नाहीये की माननीय अजितदादा आपल्यासोबत नाहीयेत. आज अनेक आमदारांनी विरोधातले असो, मित्र पक्षातले असो, सत्ताधारीतले सगळ्यांनी दुःख व्यक्त केले, भावनिक झाले, डोळे पाणवले. तर बोलताना सुद्धा माझे डोळे पाणवलेले आहेत. परंतु या डोळे पाणवल्याच्या बरोबर ही घटना कशी झाली, काय झाली, हा घातपात आहे, अपघात आहे, याचं कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगते की आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या व्यतिरिक्त कुठल्याच आमदारांनी याचा तपास लवकर व्हावा ही जी मागणी केली नाहीये त्याचंही कुठेतरी अंतर्मन आमचं खूप दुःखी झालेलं आहे. कारण का अजितदादांचा जी काही घटना घडलेली आहे त्याचे पुरावे दाखवणं, त्याचा तपास आमच्या समोर मांडणं, महाराष्ट्रासमोर मांडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जे काही आम्हाला सांगितलं की बाबा घटनेपासून आम्ही 30 दिवसाच्या आत रिपोर्ट देणार आहोत, आम्ही वाट बघतोय. पण ते रिपोर्ट मिळायच्या आधीच ब्लॅक बॉक्स जळाला. कुठले जे काही केंद्रीय राममोहन नायडू आहेत त्यांच्यावर निश्चित ते मंत्री आहेत म्हणल्यानंतर शंका व्यक्त आम्ही करणार. त्यांच्या राजीनामाची जी मागणी व्यक्त आता जरी आमदार रोहित पवारने केली असेल, विरोधातले आमदार आहेत ते, तर येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला याची उत्तर नाही मिळाली तर अजितदादाच्या कार्यकर्त्या बहिणी, अजितदादाच्या पदाधिकारी, महाराष्ट्रातील अजितदादाचा प्रत्येक परिवार ही मागणी तुम्हाला करताना दिसेल. आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले की आम्ही सगळ्या चौकशा करून याचे सत्य तुमच्यासमोर ठेवणार आहोत. त्यासाठी फक्त संयम ठेवलेला आहे. पण या संयमामध्ये इतका त्रास होतोय तुम्हाला सांगते की आजच्या दिवसानं तुमच्या लक्षात आलं असेल हे अश्रू घेऊन आम्हाला पुढे काम करणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे माझी सत्ताधाऱ्यांना, माननीय मोदी साहेबांना, माननीय अमित शहा साहेबांना विनंती आहे की अजितदादांच्या घटनेचे सत्य आपण लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवतील खात्री आहे. त्याच्यासाठी राममोहन नायडू यांना जर बदलावा लागत असेल, राजीनामा घ्यावा लागत असेल तर घ्यावा आणि सक्षम मंत्री तिथे आणावा जेणेकरून तपास लोकांच्या समोर लवकर येईल. बरं, ठीक. अवधूत वाघ सर, खरं तर मला याची कल्पना आहे की शोकप्रस्तावामध्ये त्या व्यक्तीबद्दलच्या भावना, आठवणी जागवल्या जातात. त्यामुळे लगेचच ही अपेक्षा करणं थेटपणे की सगळी उत्तरं आज मिळतील वगैरे असं नाहीये. पण अनेकांनी दादांबद्दल बोलताना ह्या शंका उपस्थित केलेल्या, त्यामुळे ही अपेक्षा होती की महाराष्ट्रातल्या मनाला जी प्रश्न पडलेले त्याची काही उत्तरं मिळतील. सांगितलं जाते 30 दिवसांनंतर अहवाल येईल. 30 दिवस काही फार लांब नाही. पण हे सगळं होत असताना गेल्या 30 दिवसात अजित पवार यांच्या पक्षातल्या आमदारांनी आणि विशेषतः रोहित
रोहित पवार यांनी वारंवार जी माहिती समोर आणलेली आहे, जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ज्यामध्ये केंद्र सरकारला टार्गेट केलं जातंय आणि एव्हिएशन मिनिस्ट्रीला टार्गेट केलं जातंय, हे सगळे आरोप याच्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतंय की हे फक्त राजकीय आरोप म्हणून केंद्र सरकार आणि भाजप याकडे पाहते? पहिली गोष्ट, मी एरोनॉटिकल इंजिनियर नाही किंवा एव्हिएशन एक्सपर्ट पण नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यामुळे या विमान अपघातातील तपशिलामध्ये आणि या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स, टिटॅनियम मटेरियल, हा भाग पडला, तो भाग पडला, या गोष्टी मला माहित नाहीत. तो माझा अभ्यासाचा विषय नाही, तो तज्ञांचा विषय आहे आणि त्याबद्दल तज्ञ जे ठरवतील ते मला मान्य असेल. परंतु ज्यावेळी या महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता जो आज जर असता तर या अर्थसंकल्पातील 12वं अर्थसंकल्प त्याने मांडला असता. एवढा मोठा नेता गेल्यानंतर आज साधारण 3 आठवडे झाले आहेत आणि या 3 अजून त्यांचा 1 महिनाही पूर्ण झाला नाही. अशा वेळी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनातल्या वेदना आहेत त्या अजून ठसठसत आहेत. मला आठवतं 2014ला अशाच प्रकारे एका अपघातामध्ये सकाळी 6:30 वाजता आम्हाला न्यूज आली आणि आमचे गोपीनाथ मुंडे अपघातामध्ये निधन पावले आणि त्या गाडीला जरा सुद्धा खोच पण पडली नव्हती आणि गोपीनाथ मुंडे एवढा धट्टाकट्टा माणूस अचानकपणे निघून गेला. त्यावेळी पण आमच्या मनामध्ये काहूर उठलं होतं. तुम्हाला सांगतो की त्यावेळी अख्ख्या भारतातील पहिला कार्यकर्ता किंवा नेता मी होतो ज्यावेळी त्यांनी सीबीआयची इन्क्वायरीची मागणी केली होती. सर्वप्रथम गोपीनाथ मुंडेच्या निधनाने जो आकस्मिक निधन झालं त्याचं सीबीआयची मागणी मी केली होती. भावनेच्या भरात मी ती मागणी केली होती आणि त्याच्यानंतर सीबीआयची इन्क्वायरी झाली आणि त्यात असं सिद्ध झालं की खरंच तो अपघात होता. त्यामुळे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने जो मानसिक धक्का बसतो त्या धक्क्यामुळे आपल्या मनामध्ये असे विचार येऊ शकतात. मी या गोष्टीतून गेलेलो आहे आणि त्याच परिस्थितीतून आज रोहित पवार जात आहेत. फक्त फरक एवढाच आहे की मी फक्त एकदा मागणी करून गप्प बसलो, परंतु रोहित पवार उर्फ चमकेश चंदू हे मुंबईमध्ये 2 आणि दिल्लीमध्ये 2 पत्रकार परिषदा करीत आहेत. त्याचा अर्थ काय? कुठेही एक पत्रकार परिषद घेतली ती मुंबईमध्ये घेऊ, पुण्यामध्ये घेऊ, बारामतीमध्ये घेऊ, अकोल्याला घेऊ की कुठेही घेऊ, तो अख्ख्या देशभर ती पसरते. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जायची गरज नसते. परंतु ठिकठिकाणी आपले सोहळे उरकून घेण्याचा तर हा रोहित पवारांचा प्रयत्न नाही ना, अशी शंका येते. असो, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये स्वतः स्वर्गीय अजितदादा पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे अनेक नेते या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी आहेत आणि जो महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल त्याच निर्णयाप्रमाणे आपण पुढे जाऊ. सीबीआय, सीआयडी, ईडी जी काय तुम्हाला चौकशीची आवश्यकता असेल, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची इन्क्वायरी असेल, जोपर्यंत दादांच्या रिलेटिव्हना, दादांच्या जवळच्या नातेवाईकांचं समाधान होत नाही तोपर्यंत ही इन्क्वायरी चालू राहील. सत्य बाहेर येईल, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. परंतु केवळ काही वैयक्तिक फायद्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी कोणी, मला असं वाटतं की आपली राजकीय भांडवल करू नये, कोणाचं उपटं काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोणाची खुन्नस काढण्याचा प्रयत्न करू नये. महेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. महेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो कविताजी. बरं, अवधूत सरांचं म्हणणं जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांचा बोलण्याचा रोख असा आहे की रोहित पवार जे काय वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत, मुंबईमध्ये घेत आहेत, दिल्लीमध्ये घेत आहेत, मराठीतना संबोधित करतात, हिंदीमधून संबोधित करतात, जर त्यांना पत्रकार परिषदा घ्यायच्या असतील तर इतक्या पत्रकार परिषदा घेण्याची गरज काय? एक, आणि ते आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांचा बोलण्याचा रोख आहे. यावर तुमचं उत्तर? नाही, अवधूत वाघ यांच्या मताचा आदर राखत मी हे तुम्हाला इथे सांगू इच्छितो की हे खूपच असंवेदनशील वक्तव्य अवधूत वाघांनी केलेलं आहे. रोहित पवार हे त्यांचे पुतणे आहेत. रोहित पवारांचे ते काका होते आणि फक्त काकाच नव्हते तर ते उपमुख्यमंत्री होते या राज्याचे आणि त्यांचा असा जो अपघात झालाय त्या अपघातामध्ये बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत आणि ते जे काही प्रश्न आहेत ते फक्त रोहित पवार किंवा राजकीय पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून नाही आहेत, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत. आता इथे त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांमध्ये तुम्ही बघितलं असाल की सुरुवातच होते ही की सकाळी 6:30 वाजता मुंबईमध्ये एखादा जर त्यांचा वैमानिक ट्रॅफिक जॅम मध्ये फसत असेल तर हे संशयास्पद नाहीये का? त्यानंतर त्या विमानामधलं अतिरिक्त इंधन असेल किंवा इंधनाचे कॅन्स असतील किंवा त्यानंतर ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत मिळतो पण मोबाईल फोन्स आणि कागदपत्र जळलेल्या अवस्थेत नसतात. त्यानंतर त्यांनी जे काही रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले की अहमदाबादमध्ये जे विमानाचा क्रॅश झाला थोड्या दिवसांपूर्वी त्या विमानामध्ये अहमदाबाद पासून लंडन पर्यंत वाहून नेण्याचं इतकं इंधन असताना सुद्धा त्या याच्यामध्ये त्याच्या स्फोटामध्ये किंवा तिथे लागलेल्या आगीमध्ये ब्लॅक बॉक्स जळत नाही पण या छोट्याशा विमानाचा ब्लॅक बॉक्स जळतो. असे असंख्य प्रश्न आहेत. तर हे असंख्य प्रश्न फक्त
रोहित पवारांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेलाच पडलेत का? अवधूत वाघांना आणि अवधूत वाघांच्या पक्षाला पडलेले नाहीयेत. आणि त्याच्यानंतर जर रोहित पवार सर्वांकडे दाद मागायचा प्रयत्न करत असतील, जर त्यांनी पत्रकार परिषदा नाही घेतल्या, त्यांनी डीजीसी असेल, केंद्र सरकार असेल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, सर्वांकडे त्यांनी मागणी केलेली आहे, सर्वांकडे अर्ज दिलेले आहेत, राज्य सरकारकडे पण मागणी केलेली आहे. तर पत्रकार परिषदा त्यांनी मुंबईला घेतल्या काय आणि दिल्लीला घेतल्या काय? राजकीय पोळी बांधून घेण्याचा हा एक जर प्रकार असता तर माझ्या मते असं म्हणजे या वक्तव्याला अवधूत वाघांच्या काय म्हणायचं हे मला कळत नाहीये. म्हणजे खूपच घृणास्पद आहे, असंवेदनशील आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडण्यासाठी रोहित पवार जर हे प्रयत्न करत असतील तर त्यांना असं बोलणं त्यांना शोभत नाही, इतकंच मी तुम्हाला सांगू शकेन. बरं, याच्यावर मला वाटतं ताईंना पण बोलायचं, रुपाली ताईंना पण. ताई, मी येते तुमच्याकडे, त्या अगोदर नितीन सरांकडे जाते. नितीन सर, याच्यात मागच्या वेळेस आपण बोललो होतो आणि आता जेव्हा आपण बोलतोय त्याच्यामध्ये एक मोठी अपडेट ही आहे की सीबीआय चौकशीची मागणी झालेली आहे. एव्हिएशन एक्सपर्ट आहात तुम्ही, आम्हाला हे सांगा की विमान अपघाताच्या संदर्भामध्ये सीबीआय सारखी यंत्रणा ही खरंच आपल्याला हवी ती चौकशी पूर्ण करून देऊ शकते का, की या बाबतीमध्ये आपण विमान क्षेत्रातल्या ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांच्यावरच जास्त विश्वास ठेवला पाहिजे? धन्यवाद कविताजी. मला कुठेही राजकीय मला इथे भाष्य करायचं नाहीये. मी एव्हिएशनचं, आमच्या एव्हिएशन रिलेटेड असल्या कारणाने आणि अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्या कारणाने मी स्टेटमेंट देतोय की ब्लॅक बॉक्स हा मिळाल्यानंतर त्याचा इन्व्हेस्टिगेशनचा पिरियड असतो 6 months to 1 year असा इन्व्हेस्टिगेशनचा पिरियड. ठीक आहे, आपण त्यांना देऊ, काय हरकत नाहीये. पण प्राथमिक तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणचे असणारे सीसीटीव्ही ते बसताना, उठताना आणि जाताना हे ओव्हरलॅपिंग होत असतात. म्हणजे महिनाभरचं तुम्हाला मिळू शकतं, 1.5 महिन्याचं मिळू शकतं, पण एकदा ओव्हरलॅप नंतर मग ते गेले नसतं झालं की मिळणार नाही. तर प्राथमिक जी आता हे करायला पाहिजे इन्व्हेस्टिगेशन, हे त्यावेळेस मी आजही सांगतो तुम्हाला, तिकडचे जे त्यावेळेचे ड्युटी टर्मिनल मॅनेजर कोण त्यांना अजूनही विचारलेलं गेलेलं नाहीये. काही लोक सांगतात की इन्व्हेस्टिगेशन हे कधी न सांगण्याची गोष्ट 100% मी त्याला अग्री आहे. पण काही प्राथमिक जे इन्व्हेस्टिगेशन आहेत ते पूर्वी यांनी करून घेतले पाहिजेत. कारण का त्यावेळेस माझा मुख्य एकच आहे की कोणी असलं तरी, तो सामान्य माणूस असून दे, दुसरा कोणीच, ते अपघात झाला हे सत्य आहे आणि तो कसा झाला, कोणामुळे झाला हे निघणं पण तेवढं सत्य आहे. मग त्यामागे मला राजकारणात कुठच्याही जायचं नाही, कोणाच्या विरुद्ध बोलायचं काही नाहीये. माझा एकच इश्यू आहे की त्या दिवशी त्या ठिकाणी लँडिंगला 6 वाजल्यापासून परमिशन नव्हती. मग दादांच्या विमानाला कोणी दिली आणि प्राथमिकता का दिली? बघा, छोटीशी गोष्ट मी आज एक्झाम्पल ह्या पूर्ण महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगतोय. तुम्ही पॉलिटिकली व्हीव्हीआयपी असाल तर तुम्ही कुठच्याही माणसाला तुम्ही धमकवू शकता किंवा प्रेशर आणू शकता, काही करू शकता. पण तुम्ही इंजिनला प्रेशर आणू शकता का? इंजिन तुमचं ऐकेल का ते प्रेशर? इंजिन त्याच्याप्रमाणे चालणार ना. बरोबर. ते ह्या विमानाचा सांगण्याचा उद्देश आहे, व्हीआरएस कंपनीचा आहे. जसे ते पॉलिटिकली रोहितजी बोलतायत ते कुठच्या तरी अनुषंगाने बोलतायत. धूर केव्हा निघतो? जेव्हा काहीतरी जाळ झालेला असतो तरच धूर निघतो, अशी म्हण आहे. तिथे तुम्हाला सांगतो की आणखीन एक मोठ्या राजकीय पटाने डिसेंबर जानेवारीत ह्या कंपनीला 2 विमानं चालवायला दिली आहेत. ते आता इन्व्हेस्टिगेशन तुम्ही शोधा कोणी दिली आहेत आणि कसे दिली आहेत ते. तर जो तो अटॅचमेंट करतोय 2020 साली झालेली सुरू कंपनी 5 वर्षात 25 प्लेन कसे बनवू शकते? आणि 2023ला ह्या विमानाचा अपघात झाला तेव्हा तिच्या पायलट आणि को पायलटला एकही रुपया मिळाला नाहीत. आज ते 2 वर्ष 23 नंतर घरी आहेत, काही त्यांना मेडिकल सपोर्ट नाहीये आणि ह्यांनी त्याचे 37 कोटी घेऊन मोकळले. हे माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे, इन्व्हेस्टिगेशन ही झालीच पाहिजे, प्राथमिक बाकीच्या दृष्टीने झाली पाहिजे. ठीक आहे, ब्लॅक ब्लॉक प्रमाणे तुम्हाला करायचे तर 6 महिने तो वर्षाचा पिरियड आहे, कायद्याने तो आहे, त्याला आपण कोणी हे करू शकत नाही की तो ब्लॅक ब्लॉक आजच खोला आणि उद्या द्या. पण बाकी प्राथमिक ज्या चौकशी आहेत, कारण सगळेच प्रश्न काही फक्त ब्लॅक बॉक्स पुरती मर्यादित नाहीयेत. याच्या आजूबाजूलाही ज्याला काय परिस्थितीजन्य पुरावे म्हणतो आपण सर्वसामान्य भाषेमध्ये, तशाही अनेक गोष्टी आहेत. आणि तसेही अनेक प्रश्न आहेत की बाबा तिथे 6 माणसं होती, सांगितलं होतं 5 मृतदेह मिळाले होते, अजित पवार कधी निघाले होते बंगल्यावरून ते आणि एअरपोर्टवर कधी पोहोचले होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज काय आहेत, असे अनेक प्रश्न आहेत जे की खरं तर एव्हिएशन इंडस्ट्रीच्या किंवा एव्हिएशन सेक्टरच्या अखत्यारीतले नाहीयेत, ते बाहेरचे आहेत. पण अगदी तो पायलट विमान जर विमानाचा अडकला होता ट्रॅफिकमध्ये तर तो कुठे अडकला होता, हे काही सगळे एव्हिएशनशी संबंधित प्रश्न नाहीयेत. पण किमान त्या प्रश्नांची तरी उत्तरं मिळावीत अशी अनेकांची अपेक्षा आहे. रुपालीताई, मगाशी अवधूत सरांनी जे मुद्दे उपस्थित केले रोहित पवार यांच्या प्रश्नांबाबत, त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचंय? मला इथं सांगायचंय, पक्षाच्या वैचारिक लढाई आपण समजू शकतो. आमचे मित्र पक्षातले अवधूत भाऊ जरी इथं असले ते निश्चित तज्ञ नाहीयेत, परंतु आता
जे काही तज्ञ आहेत माननीय डॉक्टर नितीन जाधव यांनी ते प्रश्न समोर उभे केले आणि ते सत्य प्रश्न आहेत. एवढंच आहे की एवढे अनेक आमदार आहेत, काहींना बोलायची धमक असते, काहींना बोलायची धमक नाहीये. मी अत्यंत जबाबदारीने सांगेन की आमदार रोहित पवार यांच्याकडे बोलण्याची धमक आहे. अवधूत भाऊ काय म्हणले की मी गोपीनाथ मुंडेच्या वेळी असंच पॅनिक झालो होतो, केलं होतं. तुम्ही कार्यकर्ते होते, आज आम्ही कार्यकर्ते आहोत, परंतु रोहित पवार एक आमदाराच्या व्यतिरिक्त त्यांचे पुतणे सुद्धा आहेत. एक लक्षात घ्या, मला काय हे बोलूशी वाटतं, काय तुम्ही याला राजकारणाचा वाद देताय? कारण याच्यामध्ये राजकारण कुठं दिसत नाहीये. हे प्रश्न खरं ज्यांना समजतात त्या कुठं सत्तेतला असो नाही तर विरोधातला असो त्या व्यक्तीने समोर आणणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी समोर आणलेले आहेत. बरं ते विरोधातले, पण ते विरोधातले म्हणून त्यांच्या आलेले मुद्दे आपण मान्यच करायचे नाही. या कपटी विकृतीचे त्या विचाराचे आम्ही तर नाही. आम्हाला माननीय अजितदादांचं सत्य समोर आलं पाहिजे आणि मुळामध्ये पंतप्रधान साहेब, मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे. आमचा विषय हवाई जे मंत्री आहेत केंद्रीय त्यांच्यावर आहे आणि असं आठवणीच आहे की पंतप्रधान चांगलं काम करतात म्हणून खालचं मंत्रिमंडळ एकदम चांगलं. जे प्रश्न समोर आलेले आहेत त्याचे जर पुराव्यानिशी उत्तरं मिळाली तर सगळ्यांची तोंड बंद होतील. रोहित पवार यांचं पण तोंड बंद होईल. परंतु रोहित पवारांनी जे इंधन जास्त आहे, पायलट का बदलले, मुंबईमध्ये सकाळी ट्रॅफिक असतं का, 6 लोक होती 5 कशी काय झाली, त्याच्यावर त्यांनी जो एक सेकंदाचा शंका आणि मुद्दा ज्या एजन्सी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून त्या फॉरेन मधली त्यांची तपास यंत्रणा लावून केलेली आहे. मग ते जर ते रोहित पवार करू शकतात तर सत्ताधारी मधला आपला एक उपमुख्यमंत्री त्यांचं निधन झालेलं आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून हा प्रश्न अपेक्षित आहे. हे सत्ताधारीमध्ये असून आम्ही सांगतो. त्याच्यामुळे मला जाहीर सांगायचं भाजपवाल्यांच्या अवधूत भाऊंना की प्लीज याच्यात कुठलं राजकारण वगैरे आणू नका. कार्यकर्त्याच्या भावना वेगळ्या असतात, कट्टर कार्यकर्त्याच्या भावना वेगळ्या असतात, पण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या भावना आहेत की आमचा अजितदादाचं सत्य, घटनेचं सत्य हे अपघात नसून घात ते समोर आलंच पाहिजे. ठीक. अवधूत सर, सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष म्हणून, मी व्यक्ती म्हणून आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील असलेलं सरकार याने कुठच्याही प्रकारच्या इन्क्वायरीला विरोध केलेला नाही. इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जोपर्यंत संपूर्ण सत्य येत नाही बाहेर तोपर्यंत इन्क्वायरी चालू राहिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मग ती इन्क्वायरी कुठची असो. मला असं वाटतं की एखाद्या विमान अपघात असो किंवा मोटार अपघात असो त्या अपघाताची कारणं शोधताना हे फक्त यांत्रिकी गोष्टी जर पुढे येत असतील तर त्या यांत्रिकी गोष्टीमुळे विमानामध्ये फ्युएल जास्त होतं का, कमी होतं का, समोरचं दिसणं कमी होतं का, विमानाचं काही खराबी होती, ह्या एक गोष्टी असतात. परंतु या अपघातामध्ये काही क्राईम आहे का, काही गुन्हा आहे का हे शोधणं पण महत्वाचं असतं. क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचं काम हे असेल की या अपघातामध्ये काही क्राईम आहे, काही घातपात आहे, याचे धागे दोरे कुठेतरी आहेत का, की हा केवळ अपघात आहे. जर केवळ अपघात असेल तर जे एक्सपर्ट असतात ते त्याची कारणं शोधतात आणि सांगतात की विमानाचं इंजिन खराब झाल्यामुळे हा अपघात झाला वगैरे वगैरे. परंतु हे जर कोणी जाणीवपूर्वक केलं असेल, कोणी घातपात घडवून आणण्याच्या इराद्याने केलं असेल तर ते शोधण्याचं स्किल हे त्या टेक्निकल माणसांकडे नसतं आणि ते स्किल पोलीस ऑफिसरकडे असतं आणि यासाठी सीबीआय ची जी लोक आहेत ती केपेबल आहेत. सीबीआय असो, सीआयडी असो, ही प्रश्न त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या कपॅसिटीचा नाहीये. प्रश्न असा आहे की मग रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित करायचे की नाही, त्यांनी पत्रकार परिषद कुठे घ्यायचा याच्यावर प्रश्न उपस्थित केले जाणार, त्यांच्या इंटेंटवर प्रश्न उपस्थित केले जाणार. जर त्यांच्या मनात प्रश्न असतील वेगवेगळे तर त्यांनी का उपस्थित करू नये? प्रश्न उपस्थित करण्याला राजकारणाचा अँगल का दिला जातो? अहो, त्यांनी 100 वेळा प्रश्न उपस्थित करावेत, 200 वेळा करावेत, 1000 वेळा करावेत, त्याच्याबद्दल करण्याबद्दल वादच नाही. परंतु त्यासाठी पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेतल्यानंतर दिल्लीमध्ये घ्यायची काय गरज आहे? रोहित पवार काय खासदार आहेत का? पण असं आहे की पण रोहित पवार हे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत ना, त्यांना का अडवणार, त्यांना का अडवायचं? याला अडचण काय आहे की त्यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली आणि दिल्लीमध्ये एक घेतली, याला अडचण काय? डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्यांनी लंडन मध्ये पण घेऊ देत, कुठे पण घेऊ देत, ते स्वतंत्र आहेत, पण त्याच्या विरुद्ध टीका करायला पण आम्ही स्वातंत्र्य आहोत. त्यांनी कुठे पत्रकार परिषद घ्यावी, तुम्ही आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे की नाही? आम्ही
विचारतोय की असं का? पुढे त्यांना रोखलेलं नाहीये. तेच तर आम्ही विचारतोय की मग त्यांच्या इंटेंटला प्रश्न का उपस्थित केले जातात? आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे की नाही? जरूर मांडा. लोकांची तुमची दिशाभूल तुम्ही रागवताय करायची. कशासाठी? त्यांच्या मागचं अपघाताच्या मागचं कारण शोधण्याचं जसं महत्वाचं कर्तव्य आहे, तसं रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेतात आहेत त्याच्या मागचं कारण काय हे पण आम्हाला शोधण्याचा एक राजकीय जरूर शोधा ना. ते जरूर शोधा आणि त्याच्यावर जरूर टीका करा. पण म्हणून त्यांच्या जरूर शोधा, जर टीका करा. पण तुम्ही वारंवार त्यांना जे काही इंटेंट बद्दल प्रश्न म्हणजे ते प्रश्न विचारू नयेत का? शपथ नेतृत्व आपल्या हातात येण्यासाठी हे काम करतो आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बर, ठीक आहे. आता बोला. मग बोलतील ना महेश चव्हाणजी. रोहित पवार हे जे काही सगळं करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व आपल्या हातात यावं यासाठी करतात असा दावा आहे अवधूतजींचा. नाही, मला इथे एक गंमत वाटते ती म्हणजे ही की पत्रकार परिषद घेऊन जर एखाद्या राजकीय पक्षाचं नेतृत्व आपल्या हातात घेता आलं असतं आणि ते सुद्धा अशा अतिशय संवेदनशील विषयावर, आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं फक्त रोहित पवार ज्या राजकीय पक्षामध्ये काम करतात त्या राजकीय पक्षाचे ते नेते नव्हते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते नव्हते, तर त्यांच्या फॅमिलीतले, त्यांच्या कुटुंबातले, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे काका आहेत. तर याची जी एक संवेदनशीलता लागते ती भाजपाच्या प्रवक्त्यांकडे आहे की नाही असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. ठीक आहे. नितीन सर, शेवटची कमेंट तुमची, कारण माझ्याकडची वेळ संपलेली आहे. नाही की तुम्हाला मी सांगतो ब्लॅक बॉक्स आपल्या वेळेनुसार येईलच, पण परत मी रिपीट करतो की एवढा वेळ प्राथमिक अहवाला लागत नाही एव्हिएशनच्या, तुम्हाला सांगतो. आणि कुठलाही कॅप्टन स्वतः तुम्ही अहवाल बघितला असेल अहमदाबादचा, कॅप्टनवर शेवटी दोष दिला गेले की त्यांनीच तो फ्युएल बंद केलं लगेच. 25 सेकंदात कोण स्विच बंद करतो का फ्युएलचा? 25 सेकंदात 30 सेकंदात करतो का? त्याला जर का मारायचं असतं तो उंचावर 35,000 फुटावर नेऊन सगळं बंद केलं असतं आणि आपटलं असतं की त्यांनी. तर ह्याचा दोष निघेलच, थोड्यानंतर निघेलच. पण माझ्या एवढ्याची ग्राउंड लेवलला कॅप्टन बसताना त्या डॉक्टरला अजून विचारलं का तिकडे त्या प्रत्येक पायलटची तो त्या सीटवर बसण्या आगे पुढे बसण्याच्या पूर्वी त्याची अल्कोहोल टेस्ट घेतल्या जाते. कित्येक वेळा VRS काय केलेलं आहे तुम्हाला कल्पना असेल. आतल्या ते पाहिजे जे बोलतात ते बरोबर आहे. आतल्या सर्व्हिस देणारे एअर होस्टेस पण पॅसेंजर म्हणून ठेवायचा, नंतर मग सर्व्हिस द्यायचा. आम्ही पण ह्याच्याकडे दुर्लक्ष जाऊन देत ना, आपलं ते करतायत, त्यांची सर्व्हिस करतायत. माझा एकच आहे की VRS कंपनीवर पण त्यांना मालकाला पण त्याची स्टेटमेंट घेतली, ठीक आहे. कारण क्राईम स्टोरी करताना एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठचीही क्राईम स्टोरी करताना घरच्या पासून सुरुवात करतात. तुमची चोरी घरातून झाली, मग तुमचे सदस्य कोण आहेत? प्रत्येक माणूस हा सस्पेक्ट असतो ह्याच्यामध्ये. तसे ह्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सस्पेक्ट आहे आणि त्यांचा चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे कोलॅबोरेटिव्ह जे आहे त्याची सगळ्याची तपासणी चौकशी लवकर व्हायला हवी होती, टेक्निकल पेक्षाही. टेक्निकलची दुसऱ्या बाजूला होत राहील असं तुमचं म्हणणं आहे. आणि तेच कदाचित आता जे सगळेजण म्हणतात त्यांच्याही मागणी तीच आहे की किमान काही प्रश्नांची तरी उत्तरं द्या. जे प्रश्न थेट टेक्निकल नाहीये, ज्या प्रश्नांचा तांत्रिक अहवालांशी काही संबंध नाहीये, त्या तरी प्रश्नांची किमान उत्तरं द्या. आणि तुम्ही सांगताय, एक्सपर्ट आहात तुम्ही, की 30 दिवस हा खूप मोठा कालावधी आहे. त्याच्या आधीच प्रिलिमिनरी रिपोर्ट्स यायला हवे होते, ते आलेले नाहीयेत. आणि जर एक्सपर्ट हे सांगत असतील तर मग अर्थात शंका उपस्थित होतात की हा वेळ का लावला जातोय, याची उत्तरं कधी मिळणार. आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपणही करणार आहोत. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार.